नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असा अंडा घोटाळा रेसिपी मी शेअर करणार आहे। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। तर छान अशी कढई गरम करून त्यामध्ये 2-3 पळ्या मी तेल टाकलेलं आहे। तेल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, अगोदरच कांदा, टोमॅटो आणि अंडी मी उकडून घेतलेली होती। कांदा कट केलेला होता आणि टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेला आहे। तर 2 मोठे कांदे मी छान मस्त बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते मी तेलामध्ये टाकून छान असं गोल्डन होईपर्यंत परतून घेणार आहे। कांदा छान गोल्डन परतून घेतला की कांद्याचा उग्र वास येत नाही आणि चवीलाही टेस्टी लागतो। त्यासाठी आपल्याला कांदा छान मस्त परतून घ्यायचा आहे। तर बघा, रोजच आपल्याला भाजी काय बनवायची असा प्रश्न पडत असतो, पण कधीतरी जर भाजी आपल्या फ्रीजमध्ये नसेल तर तुम्ही अंडा घोटाळा खूप छान आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे बनवू शकता। तर मस्त कांदा छान परतून घ्यायचा। कांदा परतेपर्यंत आपण बाकीची सुद्धा घरातली काही समजा कणिक मळायची असेल किंवा काही पीठ वगैरे चाळून घेऊ शकतो। तर बघा, छान मस्त बारीक लसूण कट केलेला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। लसूण सुद्धा तेलामध्ये छान परतून घेतलाय की लसणाचा सुद्धा उग्र वास येत नाही। लसूण परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे। तर खोबरं मी काय करत असते, एक खोबरं ओलं नारळ आणत असते आणि नारळ फोडून त्याचं मस्त बारीक वाटून ठेवत असते, तर आठवडाभरासाठी छान टिकून राहतं। तर असं बारीक केलेलं ओलं खोबरं मी 1 चमचा टाकलेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा बारीक करताना लसूण टाकत असते, म्हणजे चवीला देखील छान लागतो। तर बघा, लसूण तसंच खोबरं आपल्याला तेलामध्ये कांद्यासोबत छान मस्त परतून घ्यायचं आहे। कांद्यामध्ये छान परतून घेतलं की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो खिसून किंवा बारीक कट करून टाकायचा आहे। तर मला खिसायचा फार कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी बारीक छान मस्त असं टोमॅटो बारीक कट करून घेते। तर बघा, बारीक कट केलेला टोमॅटो आता तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत छान मस्त परतून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकूयात, म्हणजे लवकर परतलं जातं किंवा टोमॅटो लवकर शिजतो। तर आता आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया। मीडियम गॅसवरती छान मस्त भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। तर तुम्ही सुद्धा अंडा घोटाळा बनवताना कोणकोणते मसाले वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आता मी कोणते मसाले वापरते हे तुम्हाला सांगते। तर बघा, 1 चमचा धना पावडर टाकूयात। तसंच अर्धा चमचा लाल तिखट टाकूया, लाल मिर्च पावडर घरगुती। अर्धा चमचा काळा मसाला टाकायचा आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। हे सगळे मसाले आपल्याला एकत्र मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये मसाले छान परतेपर्यंत आपल्याला थोडंसं गरम पाणी साईडला करायला ठेवायचं आहे। तर बघा, आपोआपच साईडला तेल छान मस्त मसाले परतून साईडला तेल सुटायला लागलेलं आहे। एकदा आपण छान मस्त मिक्स करून घेऊया चमच्याने। आता आपल्याला गरम झालेलं पाणी थोडंसं टाकायचं आहे। आता आपण उकडलेली अंडी खिसणीने खिसून घेऊयात। तर बघा, बरेच जण काय करतात, अगोदरच एका वाटीमध्ये खिसून घेतात। तर मी डायरेक्ट भाजीमध्येच अंडा खिसून टाकत आहे। आता अंड्याचं प्रमाण तुम्हाला तुमच्या घरामधील किती माणसं भाजी खाणार आहेत यावर निवडायचं आहे। तर आता आमच्या घरामध्ये 2च माणसं खाणार होती,
त्याच्यामुळे मी 2च अंडी खिसून टाकणार आहे आणि बाकीची 3 अंडी लहान मुलांना छान मस्त त्याच्यामध्ये मसाला मीठ टाकून खायला देणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला दोन्ही अंडी मस्त खिसणीने खिसून घ्यायची आहेत। हवं तर तुम्ही मोठ्या खिसणीने सुद्धा खिसून टाकू शकता, पण मी बारीक खिसणीने यासाठी खिसला आहे जेणेकरून भाजी एकदम छान मिसळून आणि मिक्स होईल आणि चवीला देखील टेस्टी लागेल। तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही अंडे खिसून घेतलेले आहेत आणि जे शेवटी राहतं ते आपल्याला भाजीमध्ये तसंच टाकून दिलं तरीही चालते। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे, जेवढी भाजी लागणार आहे तेवढंच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। अंडा घोटाळा म्हणजे ही भाजी सरभरीतच असते। तर बघा मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला छान मिक्स करूया आणि 5 मिनिट आता आपल्याला उकळी येईपर्यंत बारीक गॅसवरती ठेवायचं आहे। आता आपण याच्यामध्ये मसाला टाकूया। तर बघा बरेच जण काय करतात, याच्यामध्ये पावभाजी मसाला वगैरे टाकतात, तर मी पावभाजी मसाल्याऐवजी घरकुल मसाला टाकत असते। घरकुल मसाला टाकल्यास भाजी चवीला एकदम टेस्टी बनते। तर भाजीला उकळी फुटायला लागलेली आहे। उकळी फुटली की मी त्याच्यामध्ये घरकुल मसाला 1 चमचा टाकणार आहे। आता आमच्या घरामध्ये बरेच जण मीडियम तिखट भाजी खातात आणि बऱ्याच जणांना एकदम तिखट भाजी लागते, तर मी परत एका कढईमध्ये छान मस्त तडका देणार आहे 1 चमचा अजून एक्स्ट्रा लाल तिखट टाकून। तर बघा 1 चमचा घरकुल मसाला टाकलेली आहे। आता मस्त भाजीला छान तरी येईल आणि थोडीशी आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ही कढई साईडला ठेवायची आहे, तोपर्यंत आपण मस्त एक अंड्याची पोळी बनवून घेऊया। तर बघा 5 मिनिट आता आपल्याला गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवायचे आहे। बघा मस्त कलर आलेला आहे भाजीला। आता आपल्याला 1 अंड्याची मस्त पोळी बनवायची आहे। असंच ठेवायचं आहे आणि एका साईडनेच आपल्याला पोळी छान मस्त भाजून घ्यायची आहे। याच्यावरती आपल्याला थोडंसं लाल तिखट किंवा थोडासा कोणताही मसाला टाकायचा आहे। थोडा लाल तिखट टाकून घेऊया आणि चवीपुरतं थोडंसं याच्यावरती मीठ सुद्धा टाकूया आणि साईडनं चमच्याने तेल टाकूया जेणेकरून पोळी अलगद निघेल, तव्याला चिटकणार नाही। आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। आता आपण छान मस्त परतलेली आहे पोळी। आता आपण उलटण्याने काढून घेऊयात। तर बघा आपला अंडा घोटाळा तयार आहे। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवता का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। तर बघा मी साईडला थोडीशी 1 चमचा एक्स्ट्रा चटणी टाकून परतून घेतलेला आहे। चला तर मग करा चॅनलला सबस्क्राईब आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया।